तर आज मी तुम्हाला चिंचाची कढी बनवून दाखवणार आहे। हे चिंचाचं झाड, आता चिंच आहे हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। हे मी काढून घेते आता। सगळीकडे किती चिंच आहेत। तर ह्या चिंचा सगळ्या काढून घेतल्यात मी। आता ह्या भरून घेते। भरपूर चिंचा पाडल्यात मी आज। आता ह्या चिंचाला फोडून घ्यायचंय। फोडल्याच्या नंतरला त्याच्यावरचे जे दोरे असतात ना ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत। आता सगळ्या चिंच मी अशाच सगळे दोऱ्या वगैरे काढून घेणार आहे, फोडून घेणार आहे। सगळ्या चिंच झालेल्या आहेत आपल्या। त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी घालायचं, याला भिजायला लावायचं। आता थोड्या वेळ आपण याच्यावर झाकण ठेवू म्हणजे चांगल्या भिजतील। हे बेसन पीठ आहे आणि हा थोडासा गुळ आहे। हे आपल्याला चिंचाची कढी बनवण्यासाठी लागणार आहे। तर चिंचा भिजून झालेल्या आहेत, याला असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये चुनचुके वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर पाणी ठेवायचं आहे, हे बघा हे असं काढून घ्यायचं आहे। हे पाणी आता याला आपण गाळून घेऊ, कारण की ह्याच्यामधलं जे पाणी येतं ना ते काढून टाकायचं आणि जे घट्ट आहे ना तेच ठेवायचं आहे आपल्याला। हे बघा कसं पाणी निघतंय, तर हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि जे घट आहे तेच ठेवायचं आहे। चूल पेटवलेली आहे इकडे। कढाई पण तापली आपली। त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलंय, 2 चमचा तेल असेल। तर हे फोडणीला जिरे आहेत, हळद, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तेल तापलेलं आहे आपलं, तर जिरे टाकते। जिरे चांगले तडतड होईपर्यंत होऊ द्यायचे आहेत आपल्याला। तर जिरे चांगले तडतड झालेत। आता हळद, मीठ आणि मिरची पावडर यामध्ये सोडून द्यायचं आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतरला जे चिंचेचं पाणी आहे घट्ट ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतरला हे बेसन पीठ याला हलवून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे मी, याला मिक्स करून घेते। थोडा जाळ लावून घेते, कारण की उकळी आली ना तर आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। आता याला उकळी आलेली आहे, थोडं हलवून घेते। आता यामध्ये गूळ टाकते। गूळ टाकल्याच्या नंतरला आपल्याला याला हलवत राहायचं आहे, कारण की गुळाचे जे असतं ते घट्टवालं तर ते फुटलं पाहिजे, गुळाच्या जे गाठी असतात त्या।
आपल्याला चांगली उकळी आलेली आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. कढी आपली चांगली कढून झालेली, तर याला खाली उतरवून घेते. तर आज मी तुम्हाला चिंचाची कढी अशी बनवून दाखवलेली आहे. तर तुम्ही पण बनवून बघा, खूप छान लागते. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.